विद्यार्थी मित्रांनो, मागचं प्रकरण आपण मानवतावादी प्रश्न किंवा मानवतावादी समस्या मागच्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. यामध्ये मग पर्यावरण आणि शाश्वत विकास असेल, गरिबी असेल किंवा लिंगभाव निगडीत समस्या म्हणजे महिलांच्या समस्या असतील, महिलांचे प्रश्न असतील, हे मागील प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेले आहेत. याही प्रकरणात आपला समकालीन भारतच अभ्यासायचा आहे. परंतु यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानं या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. आजमितीचा आपण जर विचार केला, तर जगातील जवळ-जवळ सर्वच देशांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. आणि लोकशाहीमध्ये वैचारिक विविधता असते. प्रत्येकाची विचार करण्याची पातळी त्याला ते व्यक्त करण्याचा अधिकार हा लोकशाहीमध्ये दिलेला असतो. हुकुमशाहीमध्ये मात्र आपल्याला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसतं. परंतु जगातील जवळ-जवळ सर्वच देशांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे आणि लोकशाही समाज रचनेमध्ये वैचारिक विविधता असते. म्हणजेच इतरांपेक्षा आपलं मत वेगळं असू शकतं आणि ते वेगळं मत आपल्याला व्यक्त करण्याचा अधिकार हा लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये असतो. आज तर लोकशाही जगातील जवळ-जवळ सर्वच देशांनी स्वीकारलेली आहेच आहे. परंतु हा समाज सुद्धा लोकशाही समाज झालेला आहे आणि अशा ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळं मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. हीच वैचारिक विविधता असते. मग ह्या विचारामध्ये विविधता का येते? तर सामाजिक विविधता, आर्थिक विविधता, राजकीय विविधता आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे वैचारिक विविधता येत असते. आपण जर भारताचा विचार केला, भारताची स्थिती पाहिली, तर असं लक्षात येतं, की भारतामध्ये अनेक जाती आहेत आणि जाती-जातीनुसार विचारही वेगळे आहेत. कल्पना, रूढी, परंपरा, प्रथा, चालीरीती जातीनुसार वेगळे आहेत. याशिवाय भारतात अनेक धर्म आहेत आणि या धर्मामुळे सुद्धा अनेक बाबतीत विविधता येते. याशिवाय भारतामध्ये जशी काही लोक श्रीमंत आहेत, तसं गरिबांचंही प्रमाण खूप मोठं आहे आणि त्यामुळं अनेक बाबतीत विविधता येत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. ह्या वैचारिक विविधता या भारतीय समाजात असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये निरक्षरता असेल, अनेक लोक निरक्षर आहेत. निरक्षरांचे विचार वेगळे, साक्षरांचे विचार वेगळे. याशिवाय भारतामध्ये लोकसंख्येचाही दबाव आहे. भाषिक विविधता आहे, वांशिक विविधता आहे आणि यामुळं भारतामध्ये समाज रचना ही अधिक गुंतागुंतीची झालेली आहे आणि त्यामुळं अनेक बाबतीत विविधता असल्यामुळं वैचारिक विविधता या भारतीय समाजामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग हा जो भारतीय समाज आहे, अनेक बाबतीत विविधता असलेला हा जो भारतीय समाज आहे, या भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये असंतोष असतो आणि हे वेगवेगळे घटक हा असंतोष व्यक्त करत असतात. यामध्ये शेतकरी वर्ग आहे. बऱ्याच वेळेला आपण शेतकरी असंतोष व्यक्त करत असलेलं पाहतो. मग शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्यापुरवठ्याचं बाब असेल, त्यावेळेला असंतोष व्यक्त असतो. शेतमालाचा भाव असेल, त्यावेळेला असंतोष असतो. शेतकऱ्यांना पुरवली जाणारी वीज अनियमित असेल, वीज बिल या बाबतीत त्यांचा असंतोष व्यक्त होत असतो. अशा अनेक बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा असंतोष शेतकरी व्यक्त करत असतात. याचबरोबर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कष्टकरी कामगार वर्ग आहे. या कामगार वर्गामध्ये सुद्धा अनेक बाबतीत असंतोष असतो आणि हा कामगार वर्ग हा वेगवेगळ्या वेळी त्यांच्या प्रश्नाबाबत असंतोष व्यक्त करत असतो. त्या संदर्भात वेगवेगळी आंदोलनं सुद्धा या कामगार वर्गाकडून होत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. हं. याच बरोबर भारतामध्ये विद्यार्थी या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये जो असंतोष असतो तो त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलेला असतो. म्हणजे विद्यार्थ्यांचे आंदोलन असेल,
याशिवाय भारतामध्ये अनेक जाती आहेत आणि जाती-जातीतील संघर्ष हा जातीय दंगलीच्या रूपानं पुढे येतो आणि जाती हिंसाचार यामुळं उद्भवत असतो. असं भारताचा जर विचार केला तर अनेक वेळेला भारतामध्ये असे वेगवेगळे विक्षोभ भारतानं अनुभवलेले आहेत. मग याच्यावर हे कशामुळे होतं? तर सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही या सार्वजनिक अराजकाची प्रमुख कारणं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सुशासन आणि कायदा अंमलबजावणीत जी कमतरता आहे, त्या कमतरतेमुळं भारतामध्ये अशा प्रकारचा वेगवेगळ्या वेळी झालेला असंतोष आपल्याला पाहायला मिळतो. सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यासाठी सुसंवादी समाज हा अभिप्रेत असतो पहा. समाज कसा पाहिजे? सुसंवादी पाहिजे. एकमेकांमध्ये चांगला सुसंवाद असला पाहिजे. तेव्हा सार्वजनिक सुव्यवस्था निर्माण होईल. देशामध्ये स्थैर्य निर्माण होईल आणि शांतता निर्माण होईल. यासाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. यामध्ये शांतता भंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना या सुसंवादी समाजामध्ये अजिबात स्थान नसतं. काय तर या सुसंवादी समाजामध्ये शांतता प्रिय असते, स्थैर्य असतं आणि सुव्यवस्था असते. मग असं कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि समाज चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहणं हे कर्तव्य कुणाचं आहे? तर प्राचीन काळापासून आजपर्यंत राज्यानं हे कर्तव्य निभावलेलं आहे आणि राज्य कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतं. कोणतंही राज्य असेल तर कोणत्याही राज्याचं पहिलं कर्तव्य आहे, की आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे. म्हणून राज्याचं कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे प्राथमिक कर्तव्य आहे. याला पॉलिसी राज्य किंवा पॉलिसी स्टेट म्हणतात, की ज्या पॉलिसी राज्यामध्ये किंवा पॉलिसी स्टेटमध्ये राज्याचं सगळ्यात पहिलं कर्तव्य असतं, की त्या राज्यामध्ये कायद्याप्रमाणे राज्यकारभार चालवणं आणि सगळीकडे सुव्यवस्था ठेवणं हे राज्याचं पॉलिसी राज्याचं काम प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेलं आहे. हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य आहे. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाबीमध्ये प्रगती झाली पाहिजे. या राज्याच्या राजकीय प्रगतीमध्ये, आर्थिक प्रगतीमध्ये, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जर कोणता असेल, तर तो आहे शांतता आणि स्थैर्य. या शांतता आणि स्थैर्याला नितांत गरजेचे आहे. शांतता आणि स्थैर्य असेल, तर राज्याची सर्वांगीण प्रगती होत असते. जर देशामध्ये शांतता आणि स्थैर्य नसेल, तर देशामध्ये देश म्हणजे राज्य. देशामध्ये फुटीरतावादी वृत्ती वाढीस लागते. म्हणून कोणत्याही राज्यामध्ये शांतता आणि स्थैर्य याची नितांत आवश्यकता असते. जर शांतता राज्यात नसेल, देशात शांतता नसेल, सुव्यवस्था नसेल, स्थैर्य नसेल, तर देशामध्ये फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागते. त्यामुळं राष्ट्रामध्ये एकी, शांतता व स्थैर्य राखणं ही राज्याची पहिली जबाबदारी आहे, म्हणजेच प्राथमिक जबाबदारी आहे. कोणतंही राज्य देशामध्ये ऐक्य राखण्याचा प्रयत्न करतं, शांतता राखण्याचा प्रयत्न करतं आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करतं. म्हणून ऐक्य राखणे, शांतता राखणे, स्थैर्य राखणं ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. आपण जर विचार केला तर समाजात अनेक गट असतात, वेगवेगळे गट असतात, परंतु सर्व गटांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी त्या देशानं, राज्यानं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते. गट वेगवेगळे असेनात का? या वेगवेगळ्या गटामध्ये सामंजस्य राखण्याचं काम, त्याच्यासाठी पुढाकार घेण्याचं काम हे राज्यानं करणं अभिप्रेत असतं. म्हणजेच
राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ही जी प्रक्रिया आहे, याच्यासाठी राज्यानं पुढाकार घ्यावा लागतो. त्याच्यातून राष्ट्र उभारत असतं आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे शब्द पाहिले, राष्ट्र किंवा राष्ट्राची उभारणी, हे आपण 11वीलाच अभ्यासलेले आहे. मागच्या वर्षी म्हणजे इयत्ता 11वीला आपण राज्य ही संकल्पना अभ्यासली, राष्ट्र ही संकल्पना अभ्यासली आणि राष्ट्रवाद ही सुद्धा संकल्पना अभ्यासली. परंतु त्याचा आपल्याला थोडक्यात आढावा आता घ्यायचा आहे. मग राष्ट्र म्हणजे काय? तर आपणा सर्वांना माहित आहे. तुम्हाला मी विचारतो की राष्ट्र म्हणजे काय? तर यासाठी तुमचा आवाज चालू केलेला आहे. राष्ट्र म्हणजे काय सांगा बरं? तुमचा माईक चालू करून राष्ट्र म्हणजे काय तुम्ही सांगायचं. मागच्या वर्षी आपण अभ्यासलेलं आहे. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? सांगा, राष्ट्र म्हणजे काय? हा, व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे. 11वीच्या संकल्पना चांगल्या लक्षात आहेत तुमच्या. तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. राष्ट्र म्हणजे एकतेची भावना. म्हणजे राष्ट्र हा एकीच्या भावनेनं बांधलेला एक समुदाय आहे, की ज्यामध्ये आम्ही सगळे एक आहोत, ही एकतेची भावना ज्या समुदायामध्ये असते, त्या समुदायाचं राष्ट्र बनतं किंवा त्या समुदायाला राष्ट्र असं म्हणतात. हे तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे. व्हेरी गुड. मग या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात पहा. आम्ही सगळे एक आहोत, आमच्यामध्ये एकतेची भावना आहे, यासाठी काही आधारभूत घटक असतात. यामध्ये आहे की स्वतःची वेगळी सामाजिक सांस्कृतिक ओळख असलेला लोकसमुदाय. म्हणजे आम्ही सगळे एक आहोत अशी स्वतःची वेगळी ओळख ज्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय समुदायामध्ये असते, त्याला राष्ट्र असं म्हणतात. म्हणजे राष्ट्रासाठी फक्त काय पाहिजे? एकतेची भावना असावी लागते. मग याच्यासाठी वेगवेगळे घटक असतात पहा, राष्ट्र निर्मिती होण्यासाठी. मग ज्या समाजामध्ये समान संस्कृती आहे, अशा समाजामध्ये एकता निर्माण होते. लवकर तो समाज एक होतो आणि त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण होते. ज्या समाजाचा समान वंश आहे किंवा एकच वंश आहे, अशाही समाजामध्ये लवकर एकता निर्माण होते आणि अशा समाजाचं राष्ट्र बनतं. ज्या समाजाचा धार्मिक एकता आहे, एकच धर्म आहे, अशा समाजाचंही राष्ट्र बनतं. ज्यांची एकच भाषा आहे, अशा समाजाचंही राष्ट्र लवकर बनतं. ज्यांचा समान इतिहास आहे, या समान इतिहासामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये लवकर एकतेची भावना निर्माण होते. हे असे राष्ट्र निर्मितीचे अनेक घटक आहेत. परंतु यातला कोणताही घटक नसेल आणि फक्त एकतेची भावना त्या समुदायामध्ये असेल, तरी सुद्धा राष्ट्र निर्माण होतं. म्हणजे हे सगळे घटक पाहिजेच असं नाही. असेल तर एकता निर्माण होतेच, पण नसेल तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण होत असेल, तर त्याला त्यातून राष्ट्र बनतं. म्हणजे राष्ट्र म्हणजे एकतेची भावना आणि अशी एकता निर्माण होण्यासाठी अनेक घटकांची आवश्यकता असते. परंतु यातील कोणताही घटक पाहिजेच असं मात्र नाही. मग आता आपण राष्ट्र संकल्पनेचा आता आढावा घेतला. आता आपण राष्ट्रवाद या संकल्पनेचा आढावा घेऊ. राष्ट्रवाद म्हणजे काय? तर आम्ही सगळे एक आहोत आणि इतरांपेक्षा वेगळे आहोत. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होणारी भावना आहे. त्यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायामध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. म्हणजे वांशिक, भाषिक, धार्मिक समुदायामध्ये
एकीची भावना निर्माण करणारा राष्ट्रवाद हा एक घटक आहे. हा राष्ट्रवाद आपण पाहिला. आता आपल्याला राज्य या संकल्पनेकडे वळायचं आहे. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात. म्हणजे स्वयंनिर्णय म्हणजे काय, की आमच्यावर राज्य करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि आमच्या बाबतीत निर्णय घ्यायचा अधिकारही आम्हाला आहे. हा जो अधिकाराचा भाग आहे याला स्वयंनिर्णयाचं तत्व म्हणतात. वुड्रो विल्सन यांनी स्वयंनिर्णयाचं तत्व सुरुवातीला मांडलं. हे मागच्या वर्षी आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजेच आमच्या समुदायावर आम्हाला शासन करण्याचा अधिकार आहे आणि कोणत्याही आमच्या समुदायाबाबत निर्णय घ्यायचा अधिकार हा आम्हालाच आहे. याला स्वयंनिर्णयाचं तत्व असं म्हणतात. हे स्वयंनिर्णयाचं तत्व याची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होतं, तर राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक जेव्हा निर्माण होतात किंवा हे घटक असतात तेव्हा ते राज्य बनतं. म्हणजे राज्यासाठी किती घटक पाहिजे, तर 4 घटक पाहिजे. मागच्या वर्षी आपण अभ्यासलेले लोकसंख्या, भूप्रदेश, स्वतंत्र शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व असेल तर राज्य बनतं. या 4ही घटकांपैकी एखादा घटक जरी नसेल तरी राज्य निर्माण होत नाही. अशी ही राज्याची संकल्पना मागच्या वर्षी आपण अभ्यासलेली आहे. मग या राज्यातील लोक विविध वंशाचे, विविध धर्माचे, विविध भाषा बोलणारे असू शकतात. म्हणजे एकच धर्म पाहिजे असं नाही. एकच वंश पाहिजे असं नाही. एकच भाषा पाहिजे असं नाही. तर विविधता असणारे लोक त्यामध्ये असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते, की आम्ही वेगळे आहोत. त्यातले अनेक म्हणजे एकाच राज्यामध्ये अनेक राष्ट्र असतात, असू शकतात. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी या सर्वांनी एकत्र येऊन एका विचारानं कार्य केलं पाहिजे. एकत्र येऊन एक दिलानं ते एकत्र राहिले पाहिजे. तेव्हा त्यांच्यामध्ये समान राष्ट्र आणि समान राज्य बनतं. जगामध्ये असे अनेक देश आहेत, की ज्यांच्यामध्ये अनेक बाबतीत विविधता आहे. मग बहुवांशिक असतील, बहुधर्मीय असतील, बहुसांस्कृतिक असतील. अनेक बाबतीत भारताचा विचार केला तर भारत अनेक भाषा बोलणारा देश आहे. अनेक जाती असलेला देश आहे. अनेक धर्म असलेला देश आहे. तरी भारत हा एकसंघ आहे आणि या विविधतेतून एकता निर्माण करणारा भारत आहे. असेच उदाहरण स्वित्झर्लंड मध्ये सुद्धा आहे. स्वित्झर्लंड सुद्धा अनेक बाबतीत विविधता असलेला देश आहे, पण एकसंघ आहे. म्हणजे त्यामुळं कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. विविधता असू शकते, परंतु त्याच्यातून काय साध्य झालं पाहिजे, राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरण, आणि याला सामोरं जावं लागतं. यासाठी ह्या ज्या राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरण या ज्या समस्या आहेत, या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं आज आपण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानं पाहत असताना प्रास्ताविक भाग पाहिला आणि यामध्ये इयत्ता 11वीला अभ्यासलेल्या राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. पुढील तासाला आपल्याला राज्याची भूमिका काही मुद्द्यांच्या आधारे हे स्थैर्य राखण्यामध्ये किंवा धर्मनिरपेक्षता राखण्यामध्ये, राष्ट्रवाद राखण्यामध्ये किंवा लोकशाही मूल्य प्रस्थापित करण्यामध्ये, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तनाची उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये राज्याची भूमिका नेमकी कोणती आहे, हे काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पुढील तासाला अभ्यासायचं आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत.